नमस्कार मित्रांनो. अलीकडे आपल्या पुणे जिल्ह्याचं वातावरण अतिशय तापले आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या भागामध्ये वाढलेले बिबट्यांचे हल्ले आणि होणारा मनुष्यवध. आता याच्यामध्ये राजकारण्यांनी देखील उड्या घेतल्यात आणि हा टॉपिक आता ट्रेंडिंगला आलाय. आता लोकांना असं वाटतं की बिबट्याने मला मारू नये, मला खाऊ नये, त्यामुळे या बिबट्यांची शिकार करून टाका, यांना कुठेतरी नेऊन टाकून द्या. पण ह्या लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे, बिबट्या हा तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे, तरी पण तुम्हाला असं वाटतं की त्याने तुमच्यावर हल्ला करू नये, भले त्याचा अन्न मांसाहार आहे. आणि दुसरीकडे तुम्ही निसर्गाने तुम्हाला खाण्यासाठी त्या वस्तू बनवल्यात, तर पण माणूस त्याच्यापेक्षा दुबळा, त्याच्यापेक्षा शक्तिहीन बिचाऱ्या मुक्या जनावरांवरती अत्याचार करून त्यांचा मांस का खातो? कोंबड्या, बकऱ्या, शेळ्या या निष्पाप जीवांना मारून स्वतःच्या पोटाचे आणि तोंडाचे चोचले का पुरवतो? सांगा ना. तर तुम्हाला वाटते आपल्यापेक्षा शक्तिशालीने आपली शिकार करू नये, तर तुम्ही त्या निष्पाप प्राण्यांपेक्षा जास्त शक्तिशाली आहात, तर त्यांची शिकार का करताय तुम्ही? सांगा ना. जर तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही सुरक्षित राहावं, तर त्यांना देखील सुरक्षित जगण्याचा अधिकार आहे. आणि पृथ्वी फक्त माणसाचीच नाही तर सकल प्राणी मात्रांची आहे. म्हणून जास्त स्वार्थी होऊ नका, जगा आणि जगू.